ख्रिसमस स्पेशल आजचा केक हा झालेला आहे। ही बनवायची पद्धत एवढी सोपी आहे की तुम्ही सुरुवातीला जरी बनवला तरी बिलकुल चुकणार नाही आणि खाण्यासाठी तर खूपच चविष्ट हा केक बनून तयार होतो। तर केक बनवण्यासाठी आपण पाणी, दही, दूध, साखर काहीही न वापरता आजचा केक हा बनलेला आहे। दिसायलाच एवढा मस्त आहे तर खाण्यासाठीही खूप मस्त आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, तुम्ही शेवटपर्यंत पहा। तर त्यासाठी सर्वात प्रथम एका ताटामध्ये मूठभर आपण सगळे ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत। आता या सगळ्या ड्रायफ्रूट्सचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। एखादं ड्रायफ्रूट्स घरी नसलं तर नाही टाकलं तरी चालेल। तर या ठिकाणी मनुका, अक्रोड, बदाम, काजू, आता हे सर्व एकदम बारीक असं करून घ्यायचे। तर काळ्या मनुकाचे मी 2-2 तुकडे केलेले आहेत आणि मूठभरच चेरी घेतली। कलरची चेरी असेल तर कलरची घेऊ शकता। आता आपल्याला बिना साखरेचा बनवायचा आहे तर या ठिकाणी गुळाचा वापर केलेला आहे। गावरानी गूळ आहे, एकदम नरम हा गूळ राहतो। तर हा गूळ आपण 120 ml चा कप आहे तेवढा कपभर हा खिसून घ्यायचा आहे। तर तुम्ही घरात कोणताही गूळ असला तोही वापरू शकता। हे पहा, एवढं कपभर हा गूळ घ्यायचा आहे। जर गोड तुम्हाला थोडं जास्त लागत असेल तर जास्त गूळ घ्या आणि कमी लागत असेल तर गुळाचं प्रमाणही कमी करा, पण हे एवढं परफेक्ट याचं मेजरमेंट आहे। आता त्याच कपाने 10 रुपयाचं अमूलचं ऑरेंज ज्यूस आहे। तर या ठिकाणी ते 10 रुपयाचं ऑरेंजचं ज्यूस 120 ml घेतलेलं आहे। 10 रुपयाच्या पॅकमध्ये 1 कप एवढं निघते। तर छान हे मिक्स करायचं आहे। जर घरात फ्रेश ऑरेंज असतील तर त्या फ्रेश ऑरेंजचा किंवा संत्र्याचा ज्यूससुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता। आणि हे सर्व ड्रायफ्रूट्स आता 240 ml चा कप आहे तेवढ्या कपामध्ये मी हे टाकून घेतलेले आहेत। तर 1 कप भरून हे झालेले आहेत। ते यामध्ये टाकून छान हे मिक्स करायचं आहे। गूळ गरम करण्याचीही आवश्यकता नाही, म्हणजे यामध्ये बेदाणे हे पण छान असे भिजतील आणि गूळसुद्धा छान असा वितळेल। आता जवळपास मी 2 तास हे यामध्ये मुरू दिलेलं आहे। जर तुमच्याकडे कमी वेळ असेल तर 1 तास मुरवलं तरी चालेल। तर 2 तासानंतर पहा अशा पद्धतीने होते। बेदाणे फुललेले आहे, सगळे ड्रायफ्रूट छान असे फुललेले आहेत आणि गूळही पूर्ण विरघळलेला आहे। आता याला एकदा अजून छान मिक्स करायचं आहे। तर सगळं लिक्विड छान असं तयार झालेलं आहे। आता त्यामध्ये हा 30 ml चा कप आहे। तर अर्ध मी तेल घेतलं, सोयाबीनचं तेल, आणि 1 ते 1.5 चमचा त्यामध्ये टाकून तूप घेतलेलं आहे। आता तुम्ही नुसतं तूप आणि किंवा अख्खं तेलसुद्धा या ठिकाणी वापरू शकता। तर मी दोन्ही मिक्स करून हे वापरलेलं आहे। आता हे टाकल्यानंतरही छान असं मिक्स करायचं आहे। हे पहा, मिक्स झाल्यानंतर मिक्सरचं भांडं घेतलं। आता ख्रिसमसच्या केकमध्ये थोडे मसाले राहतात। तर या ठिकाणी दालचिनी, लवंग, सुंठ, आता याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। 2 विलायच्या सोलून टाकायच्या आहेत। आता एवढं तर त्यामध्ये बारीक निघणार नाही, तर मी या ठिकाणी 1-1.5 चमचा साखरसुद्धा घालून एकदम बारीक हे काढून घ्यायचं आहे। हे पहा, छान असं बारीक झालेलं आहे। आता हे मसाले यामध्ये टाकून द्यायचे आहे आणि मिक्स करायचं आहे। त्यानंतर त्यावर चाळणी ठेवलेली आहे। चाळणीवर 240 ml चा कप घेतलेला आहे। त्यामध्ये आपण मैदा टाकून घेणार आहोत। आता मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाच्या पिठाचा बनवला तरीही चालेल, प्रमाण हेच राहील। आणि 10 रुपयाची मिल्क पावडरची पुडी आहे तेवढी सर्व मिल्क पावडर यामध्ये टाकलेलं आहे। बेकिंग पावडर टाकायचं, पोहे खायच्या चमच्याने अर्धा चम्मच बेकिंग पावडर आणि पाव चम्मच खायचा सोडा टाकून हे चाळणीतून चाळून त्याच्यामध्ये टाकायचं आहे। कधीही चाळल्याशिवाय पीठ हे घ्यायचं नाही। चाळल्यामुळे केकला छान अशी जाळी उठते आणि हलकासुद्धा केक हा बनतो। आता छान हे मिक्स करायचं आहे। आता पाहू शकता याची हे
की यामध्ये पाणी दूध काहीही टाकायची आवश्यकता नाही. बॅटर हे परफेक्ट असं हे झालेलं आहे. अशा पद्धतीचं बॅटर हे असलं पाहिजे. आता या ठिकाणी हे बॅटर तयार आहे. बॅटर तयार करण्याच्या अगोदरच मी ज्या याच्यामध्ये केक आपल्याला बेक करायचा आहे तो डब्बा हा तेल लावून त्यामध्ये बटर पेपर टाकून ग्रीस करून घेतलेला आहे. जर बटर पेपर नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल. त्यामध्ये हे बॅटर टाकायचं. ज्यामध्ये बेक करायचं आहे कढई गंज ते अगोदरच आपण गॅसवर ठेवून द्यायचा गरम होण्यासाठी. तर हा केक ताव्यावर गरम होणार आहे, ताव्यावर बेक होणार आहे. तर तावा हा गरम होण्यासाठी ठेवला. त्यावर ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आणि 1-2 वेळेस टॅप करायचं. तर तावा गरम झाल्यानंतर त्यावर ठेवून झाकण ठेवून सुरुवातीला 2 ते 3 मिनटापर्यंत हे फुल गॅसवर होऊ द्यायचं, फक्त 2 ते 3 मिनटापर्यंत. आणि नंतर गॅसची फ्लेम एकदम बारीक करून 25 मिनटं होऊ द्यायचं आहे. 25 मिनटानंतर आपण चेक करणार आहोत. तर पाहू शकता केक छान असा फुललेला आहे. आता मी मधात 20 मिनटाला पण एकदा चेक केलं होतं आणि थोडासा मध्यभागी हाताला चिटकत आहे. तर अजून मी 5 मिनटं हा होऊ देणार आहे. गॅसची फ्लेम ही बारीकच ठेवायची. तर पाहू शकता मधातही छान सुकलेला आहे, बिलकुल चिटकत नाही. तर या ठिकाणी हा केक झालेला आहे. आता पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आणि थंड झाल्यानंतर हा केक काढून घ्यायचा आहे. कड्या तर सुटलेल्याच आहेत आणि अलगद असा निघालेला पण आहे. त्याचं बटर पेपर काढून घ्यायचं. कलरही खूप सुरेख आलेला आहे. कुणी म्हणणारही नाही की हे गुळापासून बनवला. इतका मस्त चविष्ट हा केक बनवून तयार होतो. तुम्ही जरूर करून पहा. आणि चारी बाजूला छान असा केक हा फुललेला आहे. दिसायला तर खूप सुरेख दिसत आहे आणि आतमध्येही पहा खूपच हलका जाळीदार हा केक बनून तयार होतो. बिलकुल गच्च चिकट गुळ असल्यामुळे चिकटसुद्धा हा केक होत नाही. खूप छान प्रकारे बेक होतो. तर पाहू शकता मी आतमध्येही तुम्हाला तोडून दाखवते. खूपच जाळीदार हा केक बनून तयार झालेला आहे. आता ही करण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा. आणि जर आवडली तरच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.